परळीमध्ये सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. या अगोदर जर पाहायला गेलं तर मंत्री पंकजा मुंडे हे विवाह सोहळा परळीमध्ये करायचे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील विवाह सोहळा जो आहे तो परळीमध्ये केलेला आहे. मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर जे ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील एक विवाह सोहळा पार पडला आणि परत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि यावर्षी देखील सामूहिक विवाह सोहळा जो आहे तो त्यांच्या माध्यमातून होणार आहे. मात्र आतापर्यंत किती जोडप्यांची निवड झाली या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्लोबल ट्रस्टचे सर्वेसर्वा माझ्यासोबत मयंक गांधी सर आहेत. तर आतापर्यंत किती जोडप्यांची निवड झाली? नाही, आम्हाला 11 जोडीच्या समूह विवाह करायचे आहे. आम्हाला 22 ॲप्लिकेशन आली होती. तर आमची टीम सगळ्यांना भेटायला गेली आणि त्याच्यामध्ये आम्ही शॉर्टलिस्ट केलेलं आहे. आमच्या असं प्राथमिकता अशी आहे की ज्यांचे कुटुंबमध्ये कोणी आत्महत्या केली असेल, कोणी हँडिकॅप्ट असेल किंवा खूप गोरगरीब असेल त्याला आम्ही फर्स्ट प्रेफरन्स देतो. असं आता 15 जानेवारी आमची लास्ट डेट होती रजिस्ट्रेशनची. सगळ्यांचे ॲप्लिकेशन आलेले आहे आणि आम्ही 11च्या एक लिस्ट बनवून घेतलेलं आहे आणि आता डॉक्युमेंटेशन आणि सगळं प्रोसेसेस चालू आहे. कोणकोणत्या नियमानुसार त्या जोडप्यांची निवड वगैरे केली अशी काही माहिती बाकी ऑदर काही आहे का? म्हणजे आमची टीम सगळ्यांच्या घरी गेली होती. आमचे काही कंडिशन्स होते. एक कंडिशन हे होती की घरामध्ये कोणी दारुड्या नको. दुसरा हुंडा कोणी घेतलं तरी ते कपलला आम्ही मदत नाही करणार आणि गोरगरीब असायला हवे. त्याच्या घर जाऊन पाहतो आम्ही, त्यांची परिस्थिती बघतो, कुठे काम करतात, ते काय करतात, हे सगळं बघून आम्ही निवडतो की कोणाला आपल्याला मदत करायला हवे. आतापर्यंत म्हणजे कितीची मागणी आली होती आणि त्यानंतर प्रामुख्यानं कितीची निवड झाली आणि परळी तालुक्यातलेच ते गाव आहेत का ऑदर ठिकाणचे काही म्हणजे जोडपे आहेत? मी तुम्हाला सांगितलं तसं 22 ॲप्लिकेशन आली होती जोडीच्या. त्याच्यामध्ये आम्हाला 11 पाहिजे होती, ते आम्ही 11 निवडलेली आहे. आणि परळी तालुक्यातलेच आहेत का ऑदर कुठले बाहेर? सगळेच मला वाटतं परळीचेच आहे, बरोबर आहे ना? मराठवाड्यातलेच आहेत पूर्ण. नोंदी आपल्याकडे मराठवाड्याच्या आल्या, अंबाजोगाई आणि परळी आणि आजूबाजूचे जे तालुके आहेत. बाकी नेमकी तयारी कशी असणार आहे त्या संदर्भात? इथे मंडप बनवणार आहे आणि सगळे जोडीला आम्ही जवेरात देणार थोडे आणि लग्नाचे कपडे देणार. एक जोडीला 200 लोकांचा गेस्ट डिश देणार, पाहुण्याला बोलवायच्या, त्याला जेवण देणार आणि घरगत्तीचे सामान, कबाट आहे, पलंग आहे, ते मॅट्रेस आहे आणि कुकर, बर्तन, हा सगळं खूप सामानच्या लिस्ट आहे. ते आम्ही ते हिसाबने आम्ही सगळ्यांना हे सामान देणार आहे. पण त्याला एक कंडिशन आहे की सगळे जोडीला शपथ घ्यायला हवे की ते हुंडा देणार पण नाही आणि घेणार पण नाही. खरं तर मागच्या वर्षी जे आहे ते परळीमध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पडला, तर त्यानंतर शिरसाळ्यामध्ये पूर्ण नियोजन करतायत का? नेमकं परळीपेक्षा शिरसाळा निवड? नाही, ह्या वर्षी आम्ही तिथे शिरसाळाचे काम जे गावामध्ये करतो तिथे खूप पाऊस पडला होता, अतिवृष्टी झाली होती, खूप नुकसान झालं होतं आणि जे गरिबी होती ते गरिबी वाढलेली आहे. तो आम्हाला वाटलं की इथे आपण हे सगळं जे प्रेशर असतात आई वडीलवर लग्नाच्या, ते आम्ही कमी करू. त्याला आई वडील नाही करतात त्याच्यापेक्षा आम्ही जास्त त्याला कसं लग्न पार पाडायला मदत करू. एक शेवटचा प्रश्न, जे जोडपे आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना काही आव्हान वगैरे तुम्ही करणार आहात का? आमचे हे आव्हान आहे की हे तुम्ही सगळे काय म्हणतात ते इन्कम वाढली ते कसं असतात की एक बाल्टीमध्ये होल असतात ना आणि खराब आदत असतात, दारू पियाची आदत असतात, हुंडाच्या असतात, तो ते सगळे पैसे तसं पाणी निघून जातं ना बाल्टीमधून, तसं निघून जातं. तो आम्हाला आमची हे आग्रह आहे की तुम्ही ते कुठलं पण दारू आणि हुंडा हा सगळी जे व्यवस्थित जे खराब आदत आहे ते सगळं सोडलं तरीच आमच्याकडे या. धन्यवाद. हे
होते मयंकजी गांधी आणि त्यांनी म्हणजे कशा पद्धतीमध्ये जोडप्यांची निवड केली या संदर्भात झालेली चर्चा मात्र कुटुंबामध्ये दारू पिणारा व्यक्ती देखील नसावा असे वेगवेगळ्या अटीनुसार ह्या जोडप्यांची निवड जी आहे ते या ठिकाणी झाली गेली. परळीमध्ये जे आहे ते सामूहिक विवाह सोहळा मागच्या वर्षी पार पडला होता. आता त्यानंतर शिरसाळ्यामध्ये या ठिकाणी विवाह सोहळा जो आहे तो होणार आहे आणि याची तयारी कशा पद्धतीमध्ये सुरू आहे, काय काय जोडप्यांना दिलं जाणार आणि नातेवाईकांना नेमकं काय आव्हान केलं गेलं या दरम्यानची त्यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स याच विवाह सोहळ्या संदर्भातले पुढल्या काही कार्यकाळामध्ये मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, बीड, शिरसाळा.